त्यावेळेस दादा कंबरदुखी भरपूर होती आणि पूर्ण पाय दुखत होता. पूर्ण पाय दुखायचा? हा, मला असं 100-125 फूट सुद्धा चालता येत नव्हतं त्यावेळेस. किती चालायचे मग अगोदर? लय झाला तर 550-100 फुटाच्या आत बाहेर लगेच बसून जावं लागत होतं, डोळ्यात अंधार यायचे मला. अच्छा. हा, तर काही वेळेस मी शक्यतो लगे हालचालच नव्हती, जागेवर बसलो होतो. त्याच्यानंतर मग असं तुमचं मला युट्यूबलाच व्हिडिओ सापडले. किती दिवसापासून त्रास होता पायाचा? मला हा त्रास जवळपास 4-6 महिन्यापासून त्रास होता पायाचा. 4-6 महिने? कशामुळे झाला होता लक्षात आहे का? एवढं नाही सांगता येत दादा. माझ्या अगोदर चकती सरकली सांगितली डॉक्टरनी, कंबर दुखायच्या अगोदर. अच्छा. मी MRI वगैरे केला, डॉक्टरनी चकती सरकली सांगितली. अच्छा, अगोदर कंबर दुखत नव्हतं का? नाही, कंबर मला 8-10 वर्षापासून दुखतंय माझं. अच्छा, तेव्हापासून दुखत? हा, कंबर भरपूर दिवसापासून गॅप सांगितला होता अगोदर. बर. त्याच्यानंतर मी अगोदर ट्रीटमेंट केली, ती तेवढ्या फक्त कव्हर होऊन गेलं. पण ह्यावेळेस जास्त दुखलं मागच्या वर्षी, 1 वर्ष अगोदर. बर. मागच्या वर्षी मी MRI वगैरे केला आणि त्यांनी मग चकती सरकली सांगितली. बर. शेवटी पर्याय सांगितला, ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणून. गोळ्या इंजेक्शन घेतलं होतं का? हा, इंजेक्शन घेतली मी. इंजेक्शन आणि काही नाही, 8-15 दिवसात एक महिनाभर आराम पडला मला. त्यांनी ते काही इंजेक्शन वगैरे दिली होती. बर. ते इंजेक्शन आणि काही फरक नाही पडला मला. नंतर पुढे? नंतर मग मला तुमचं सापडलं युट्यूबला. शेवटी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, तुम्ही इथे होऊन जाईल. इथे आलो आज 3रा चक्कर माझा. मला आज जवळजवळ 90-95% आराम पडलाय दादा. चालणं फिरणं किती सध्या? चालणं फिरणं माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी दिवसभर कव्हर करतो. तरी पण अगोदरचं चालणं आता चालणं किती फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे दादा त्यावेळेस. अच्छा. हा, त्यावेळेस मी म्हणजे 100-200 फुटही चालू शकत नव्हतं, एवढी कंडिशन बेकार होती 1 महिन्यामध्ये. आता सहज चालू शकतो? हा, तसं मी 1-1.5 तास चालू शकतो कंटिन्यू. अच्छा. गोळ्या खाता का? काहीच नाही, कोणाच्याच गोळ्या नाही, तुमच्याशिवाय कोणाच काही नाही. तुम्ही 4-5 दिवसाची ट्रीटमेंट देता गोळ्यांची, तेवढीच बस. त्याच्यानंतर काहीच कोणती गोळी नाही. अच्छा. नाही. हा, तर मला जवळजवळ 100% आराम पडूनच गेलाय. ऑपरेशन सांगितलं होतं? हा. तुम्हाला वाटतंय का नाही दादा, नाही ऑपरेशन करावं लागलं अशी काही गॅरंटी वाटत नाही मला. वाटल्यास पडलीच गरज एखादी 2 ट्रीटमेंट तुमच्याकडची करू शकतो अजून. ऑपरेशन नाही? नाही, ऑपरेशनचं करायचं. ऑपरेशनला मी अगोदरच अवघड आहे मला.